ठिकाणी आलो आपण सायकलीमध्ये आणि मोठबाबूवाडी म्हणून ती प्राथमिक शाळा आहे. थोड्या वेळापूर्वी आपल्याला एक कॉल आला होता की त्यांच्या शाळेमध्ये एक प्राथमिकची मुलं आहे, छोटी मुलं आहे आणि त्यांच्या दप्तराच्या मागे एक साप गेले त्यांनी सांगितलं. तर काय होतं की आजूबाजूचा परिसर आपण शाळेच्या पाहिला तर भरपूर बाबळे वगैरे वाढलेले आहेत, घाटाचा परिसर आहे, मागच्या बाजूला शेती आहे, डोंगर आहे आणि कदाचित आता थोडा पाऊस झाल्यामुळे उष्णता जास्त वाढली आणि उष्णता जास्त वाढल्यामुळे कदाचित शिकारीसाठी अशा प्रकारचे साप येतात आणि शिकारीच्या मागे लागल्यामुळे कदाचित तो साप आला असावा आणि नेमका तो दप्तरांच्या मागे इतर छोटीशी मुले आणि आजूबाजूचा परिसर हा जो आहे हा सगळ्या त्या सापांचा भक्ष्यासाठी अनुकूल असल्यामुळे कदाचित अशा प्रकारचे साप येऊ शकतात. तर जो कोणता साप असेल तर आपण सुरक्षित ताब्यात घेऊ आणि त्या निसर्गामध्ये सोडून देऊ. परंतु अशा प्रकारचे ज्यावेळेस साप निघतात त्यावेळेस सुरक्षित म्हणून त्या ठिकाणी कुठे असायला हवं आणि ॲज अ ॲनिमल रेस्क्यूअर किंवा स्नेक रेस्क्यूअर म्हणून त्या ठिकाणी आलं तर आपण सुरक्षित घेऊ ताब्यात नंतर निसर्गामध्ये सोडू. इथे दुसरं दप्तर आहे आणि समोर तुम्हाला दिसतंय मोठ्या आकारामधला तो नाग आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की हे कोटाकडची बाजू दिसते तुम्हाला इथे आणि भरपूर त्यांनी ते खाते घेतलेले आहे. कदाचित 2 किंवा 3 किलो किंवा 2 किंवा 3 उंदीर त्याच्या पोटामध्ये असणार आहे आणि मोठं भक्ष्य घेतल्यामुळे त्या ठिकाणी तो बसलेला आहे. याला आपण सुरक्षितपणे घेऊ ताब्यात आणि नंतर पुन्हा निसर्गामध्ये सोडून देऊ. पण इथे दिसतंय तुम्हाला की पोटाकडनं त्याच्या 100% त्यांनी 2 किंवा 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त बेडू किंवा उंदीर त्याच्या पोटामध्ये आणि पोटामध्ये घेतल्यामुळे त्या ठिकाणी तो शांत बसलाय आणि भक्ष्य घेतल्यामुळे त्या ठिकाणी तो पचवण्यासाठी एका ठिकाणी साप बराच काळ थांबू शकतात आणि म्हणून तो त्याकडे थांबला होता. जर त्यांनी भक्ष्य नसतं घेतलं तर कदाचित तो लवकर निघून गेला असता. पण भक्ष्य घेतल्यामुळे मात्र ते भक्ष्य पचवण्यासाठी सापांना एकाच ठिकाणी बराच काळ थांबावं लागतं आणि म्हणून तो भक्ष्य पचवण्यासाठी त्या ठिकाणी थांबला आहे. मोठ्या आकारामधला साप आहे, शेर वर्गामधला तो साप आहे आणि या ठिकाणी तो नाग तुम्हाला अगदी जवळ जरी गेलं तरी तो शांतपणे बसलेला आहे. कारण त्याचं जे भक्ष्य आहे त्याला ते प्रमाणापेक्षा जास्त मोठं भक्ष्य त्यांनी गिळल्यामुळे भूक लागल्यामुळे त्या ठिकाणी तो शांतपणे बसला आहे. आणि अशा प्रकारे साप जर शांत बसले त्याच्याजवळ कोणती हालचाल नाही केली तर कोणत्या प्रकारचे साप असतात तर ते शांत राहतात. पण आपण जर त्याला हात लावायचा प्रयत्न केला, हाताळण्याचा प्रयत्न केला, जवळजवळ फोटो घ्यायचा प्रयत्न जर केला तर चिडले तर नागासारखा जर विषारी प्राणी असेल तर ते आपल्यावरती वारंवार आक्रमण करतात आणि वारंवार आक्रमण करूनही त्यांचं समाधान होत नाही. आणि नागासारखा प्राणी हा एका वेळेस एक बाईट केला किंवा एक दंश केला तर त्यांचं समाधान होत नाही. ते वारंवार चावा घ्यायचा प्रयत्न करतात. त्याचं जे विष आहे ते न्यूरोटॉक्सिक आहे, त्याचं संस्थेवरती काम करतं आणि म्हणून आपल्याला वेळेमध्ये जो उपचार नाही मिळाले ते आपली श्वसन प्रणाली त्या ठिकाणी बंद होते, त्याचं संस्थेचं काम बंद होऊन जातं आणि त्या ठिकाणी एखाद्या माणसाचा मृत्यू होऊ शकतो. आणि म्हणून अशा प्रकारचे साप असतील तर त्याची वैज्ञानिक माहिती नसेल तर जवळ जायचं नाही, कोणत्या आपल्याकडे कृत्य झालं नाही पाहिजे. याला आपण थोडीशी घेतोय आम्ही नंतर त्याला विषयामध्ये सोडतो. शांत झालो पीठ नाही आपल्याकडे आणि म्हणून आपल्याला काही बदली आणली आणि बंदीचा वापर करून म्हणजे त्याला बॉटलिंग करून आपण सुरक्षित आतमध्ये गेलो या ठिकाणी. पण तो पुन्हा एकदा नमूद करतोय की अशा पद्धतीने मग घर असो, शाळा असो किंवा कोणती जागा असो, विहीर असो, शेत असो, एखाद्याची पाणी वस्तीमध्ये असो, कुठेही तरी अशा प्रकारचे साप निघाले
तर त्या सापांना बऱ्याच जणांचा मारण्याचा कल असतो आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की साप निघाल्यानंतर त्याला मारलंच पाहिजे. परंतु मी आता उलटं सांगेन की जेवढे साप मानवी वस्तीमध्ये जेवढे जास्त असतील तेवढं आपलं आरोग्य चांगलं असतं आणि जेवढी सापांची संख्या कमी होईल तेवढं आपल्या आरोग्यासाठी ते घातक असतं. हे सर्वसामान्यांना समजत नाही आणि साप निघाला की मार हे जे काम चालू असतं ते कुठेतरी बंद करायला पाहिजे. बऱ्याच जणांना वाटतं की असे साप निघले तर काय करायचं, तर साप निघाल्यानंतर त्याला सुरक्षित पकडून आपल्याला सोडता येतं. परंतु सापांची संख्या जर कमी झाली तर त्याचे सगळे दुष्परिणाम माणसावरती होतात. कारण अन्न साखळीमधला हा अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे. त्याची दिवसेंदिवस संख्या कमी होत चालली आणि अशी संख्या जर आणखी कमी झाली तर त्याचा थेट वाईट परिणाम हा फक्त माणसांवरती होणार आहे. कोणताही प्राणी हा समूळ नष्ट होणार नाही, परंतु कोणत्याही प्राण्याची संख्या मात्र अतिरिक्तपणे जर कमी झाली तर त्याचा वाईट परिणाम माणसांवरती होईल आणि माणसांना चांगलं जगायचं असेल तर अशा प्रकारचे वन्य प्राणी आपल्याला सांभाळावे लागतील, त्यांचं संरक्षण करावं लागेल. अन्यथा माणसांचं जीवन अवघड होऊन जाईल. याला आपण सुरक्षितपणे येतोय ताब्यामध्ये आणि ताब्यामध्ये येतोय तिकडून आपण त्या दिवसामध्ये सुरू. मोठेवाडी शाळेच्या परिसरामध्ये शाळा भरण्यापूर्वी साधारणपणे 9:15च्या दरम्यान शाळा उघडत असतानाच शाळेच्या मैदानातून एक अतिशय मोठा कोबरा प्रकारचा जो नाग आहे त्या नागाने शाळेत प्रवेश केला आणि त्याच वेळेस शाळेतल्या विद्यार्थ्यांनी भिंतीच्या कडेला दप्तर ठेवलेले होते आणि या नागाने त्या दप्तरांचा आश्रय घेऊन दप्तरांच्या पाठीमागे लपून बसला आणि मग सगळ्यांचीच एक प्रकारे खूप अशी घाबरगुंडी झाली. परंतु परिसरातील सर्व सतर्क पालकांनी ताबडतोब आपल्या सर्पमित्र आदरणीय गिरीश सरांना फोन केला आणि काही वेळामध्येच गिरीश सर या ठिकाणी पोहोचले आणि अतिशय हुशारीनं शिताफीनं या कोबरा जो नाग आहे त्याला बरणीमध्ये पकडलेला आहे. त्याचप्रमाणे सर्व पालकांना आणि सर्व ग्रामस्थांना त्यांनी आवाहन केलं की अशा प्रकारचा नाग किंवा अशा प्रकारचा जर सर्प आपल्या परिसरामध्ये घराजवळ शाळेजवळ किंवा जर कुठे जर निघाला तर कृपया त्याला मारू नका. आमच्यासारख्या सर्पमित्रांना फोन करा आणि ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी येऊन त्यांना सुरक्षित पकडतो आणि त्यांना त्यांच्या जंगलामध्ये आपण सोडतो. यांची संख्या कमी होत असल्यामुळं कुणीही इथून पुढे जरी असे सर्प निघाले तर आपल्या सर्पमित्रांच्या मदतीनं त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडवण्याचं आवाहन सरांनी केलेलं आहे. मी शाळेच्या वतीनं सरांना खूप खूप धन्यवाद देईल. आजपर्यंत आमच्या शाळेमध्ये अशा प्रकारचा इतका मोठा सर्प किंवा इतका मोठा नाग पहिल्यांदाच म्हणजे या ठिकाणी आलेला आहे. अतिशय घाबरण्यासारखी परिस्थिती, मुलं तर सर्व दूर पळून गेलेले आहेत, परंतु सर्व पालकांच्या सहकार्यानं आणि सर्पमित्र गिरीश सरांच्या सहकार्याने सुरक्षित हे नागराज आता जंगलामध्ये जातील. मी पुन्हा सर्वांच्या वतीने सरांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे सरांबरोबर ज्या मॅडम आलेल्या आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. पालकांनी सतर्कतेने इथं थांबून राहिले आणि सरांशी संपर्क करून बोलवण्याचा प्रयत्न केला. सर्व पालकांना सुद्धा मी शाळेच्या वतीने धन्यवाद देतो. सायखिंडी येथील मोठे बाबावाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेमध्ये मुलांच्या दप्तराच्या मागे जो आपल्याला नाग सापडला होता या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये या ठिकाणी सोडतो.